नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर अध्याय। तर आजचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे गुरुपौर्णिमा विशेष। तर गुरुपौर्णिमा म्हणजे एक सण नाही तर आपल्या आयुष्यातील योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे। म्हणून आपण हा दिवस साजरा करतो, नाही का? सगळेच करतात, सगळ्यांनाच हा दिवस खूप आवडतो। पण गुरुपौर्णिमेला गुरुची पूजा नेमकी कशी करावी आणि तिचे महत्त्व काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या दिवशी सकाळी लवकर उठावे, आपल्या गुरुची किंवा आपल्या आराध्य दैवत स्वामी समर्थ दत्तगुरूंची मूर्ती समोर ठेवावी। सर्वप्रथम त्यांना हळद कुंकू, पिवळी फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात। धूप दीप दाखवून तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर गुरुच्या चरणावर डोके टेकून किंवा त्यांच्या पादुकाचे पूजन करून आशीर्वाद घ्यावा। पूजन केल्याने काय होते तर धार्मिक मान्यतेनुसार गुरुपूजनाने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, बुद्धी ज्ञान आणि आत्मविश्वासात वाढ होते। गुरूंच्या आशीर्वादामुळे कामातील अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात। आता पाहूया यंदाची आषाढ पौर्णिमा कधी आहे। तर यंदा आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै रोजी सायंकाळी 6:21 सुरू होईल, तर 29 जुलै रोजी 8:07 समाप्त होणार आहे। उद्या तिथीच्या मान्यतेनुसार यंदा गुरुपौर्णिमा बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी साजरी करण्यात येईल। या दिवशी पूजेसाठी 3 महत्त्वाचे मुहूर्त आहेत। ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 वाजून सकाळी 4:04 तर पहाटे 4:59 पर्यंत आणि मग या काळात मंत्र जप आणि चिंतन करणे, जप करणे सर्वात उत्तम मानले गेले आहे। दुसरा मुहूर्त म्हणजे विजय मुहूर्त, दुपारी 2:43 ते दुपारी 3:37 पर्यंत नवीन कामाची सुरुवात किंवा शुभ संकल्पनासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे। संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी 7:14 तर रात्री 8:06 पर्यंत गुरूंची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही वेळ योग्य आहे। यंदाच्या गुरुपौर्णिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी 2 दुर्मिळ योग असे जुळून आले आहेत। पहिला म्हणजे प्रीतियोग, जो नात्यातील कटुता दूर करून सुसंवाद वाढवतो। दुसरा म्हणजे हर्षण योग, जो जीवनात यश, आनंद आणि उत्साह आणतो। त्याचबरोबर या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण महाभारताचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता। त्यांनी मानवी कल्याणासाठी 4 वेद आणि 18 पुराणाचे संपादन केले। गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, उपाय आणि साधना या शुभ योगांमध्ये काही विशेष गोष्टी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते। भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना तुळशीची पाने, पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त किंवा गुरु स्तोत्रापैकी काही तुम्हाला जे वाटेल ते पठण करा। संध्याकाळी चंद्राला दूध मिश्रित जल अर्पण करून ओम सोम सोमाय नमः मंत्राचा जप करा। या दिवशी नवीन शिक्षण अभ्यासाची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा योग चांगला आहे, अत्यंत शुभ योग आहे। तर या दिवशी काय करू नये, या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। घरात किंवा बाहेर कोणाशीही वादविवाद, राग किंवा खोटं बोलू नये। कोणाचीही अपमान किंवा निंदा करू नका। तामसिक आहार घेऊ नका। कोणत्याही व्यसनापासून दूर राहा। शुभ दिवस आनंद, जप आणि सकारात्मक घालवा। तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।